सुंदर, अति सुंदर. एक्सक्यूज मी मॅम, सॉरी, काही हेल्प हवी आहे तुम्हाला? मी ती कोथिंबीर देऊन देऊ का? अरे धुवून ठेवले. ओके. कांदा चॉप करून देतो. केलाय. टोमॅटो? सगळं झालंय करून, फक्त भाजी फोडणीला घालायची. ओके. नको त्रास घेऊ, मी करते. बाय द वे, आत्ताच ठीक आहे, पण काही दिवसांनी जेव्हा तुम्ही जॉबवर जाणार तेव्हा घरची, किचनची सगळी जबाबदारी मलाच सांभाळायची आहे. म्हणजे मी तुम्हाला सगळ्याच कामांमध्ये मदत करेल. इनफॅक्ट ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल ना, त्या दिवशी तुम्ही फक्त आराम करायचा आणि त्या दिवशी ना आपण बाहेर डिनरवर जायचं. ओके? आर्यन, हे बघ, लग्नाचा विचार तुला आणि मला करायची काही गरज नाही. आजोबांनी घरातली मोठी माणसं काय ते बघून घेतील. आणि तसंही हे लग्न माझ्या दृष्टीनं महत्वाचं नाही, तुला माहिती. मॅम, आय एम रिअली सॉरी. हे बघ, तू इथे काय करतोस? ते मी मॅडमांना हेल्प करायला आलो. मराठी मदत करायला आलो होतो. मदत? कशाला मदत? तू या घरचा पाहुणा आहेस आणि त्याही आधी तू या घरचा फक्त एक भाडोत्री आहेस. मग भाडोत्रीनं कसं राहायचं हे किती वेळा सांगायचं तुला? आजोबा, अहो मी फक्त मदतच करत होतो ना. मदत? परत ते जर मदतच करायची असेल तर घरात इतरही कामं आहेत. फरशा पुसायच्या असतात, घरातला कचरा बाहेर टाकायचा असतो, धुणं धुवायचं असतं, भांडी धुवायची असतात. त्या गोष्टीत करायची ना मदत. हो. हो काय हो? चल बाहेर हो. बाई, नाचूनबाईकडे काय बघतोस? माझ्याकडे बघ. मला जरा तुझ्याशी महत्वाचा बोलायचा आहे. बाहेर चाल. क्विक. चल. भैया टोचलते. मम्मी कसलं भारी डोकं लावलंय. ले चौकान षटकार मारले. भैया जे कोणाला बी जमलं नसतं का नाही ते करून दाखवलं बघा तुम्ही. नाही तर लोकांचं आपलं आयुष्य जाते नुसतं सतरंजा उचलण्यात. तुम्ही सतरंजा बी उचलल्या नाहीत, त्यात कोणाच्या हातापाया बी पडला नाहीत आणि मंत्रीपद मिळवण्याच्या मार्गावर आहात. भैया त्यात एका दगडात दोन पक्षी, तो आर्यन आणि एक जोमाईंचं लग्न बी. भैया मम्मी तुमचा महिमा आगलावा आगलावा. आगला आहे. आगाद आहे, आगाद. आगाद असते माहिती. आगाद आहे, आगाद. हे सपनी, ही जी काय मी चौकार षटकार मारले का नाही त्याच्यात मला यश मिळू दे. त्यावर जरा दमधर. एकदा का केंद्रात जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली का नाही, मग बघ ही शिंपल आणि शिवीट मम्मी साहेब काय काय करते ती. असे भाई ठीक आहे, ठीक आहे, चालते. मी वाट बघते त्या दिवसाची. घेऊ दे की. हे सपने, 2 हात लांब राहायचं तू आता काय. ही माया सुर्वे आता भावी केंद्रीय मंत्री होणार. पुढं 4 बॉडीगार्ड, माग 4 बॉडीगार्ड असणार. मी CIB पर्सनॅलिटी बनणार. CIB. मग सातारा टू दिल्ली, दिल्ली टू मुंबई, मुंबई टू अमेरिका, अमेरिका टू जपान, जपान टू कांगहांग असं दौरा करणार.
हाँगकाँग चुकतंय काहीतरी हाँगकाँग हाँगकाँग म्हणायचंय तुम्हाला हा मी काय म्हणते मला बी घेऊन चला की तसं काय माहिती तिकडं शॉपिंगचा बॅग उचलेन ना मी ए हुबलक अगं शॉपिंगला चालले का मी मीटिंगला चालले ना मीटिंगला सपने आता ही मम्मी साहेब शिंपल आणि शिवीट नाही राहणार स्पेशल अँड डॅशिंग होणार डॅशिंग अरे चल हो बाहेर भाडा देतो एका खोलीचं आणि अख्ख्या घरभर फिरत बसतो घरगुच्या हो बाहेर असं काय चाललं काय तुमचं तुम्ही असं अचानक का घेऊन आले एकदम फायरिंग करत करत काय बोलायचंय का माझ्याशी नाही किती प्रश्न विचारतोस आमच्या मिलिटरीत फक्त सिनियरच्या ऑर्डर फॉलो करतात आणि तुम्ही आजकालची पोरं शिस्त नावाची पद्धत नाही धीर नावाची गोष्ट नाही सॉरी मराठी माफी हा ठीक आहे मला तुझ्या वडिलांशी बोलायचं आहे फोन लाव त्यांना अरे ठेरडे मला माहित होतं तू काहीतरी खोड काढणार म्हणजे काढणार सटकलेल्या डोक्याच्या माणसा तुझं डोकं सटकलेलं आहे पण माझं माइंड शार्प आहे म्हणून मी आधीच एक माणूस अपॉइंट करून ठेवलाय वडील म्हणून फोनवर तुझ्याशी बोलायला नाही काय झालं नंबर आठवतोयस का नाही नाही सेव आहे हा मग लाव लवकर हे घे नॉर्मल कॉल नाही मग व्हिडिओ कॉल लाव व्हिडिओ कॉलवर तुझ्या वडिलांशी डोळ्यात डोळे घालून बोलता येईल मला हवं आजोबा ते शक्य नाहीये म्हणजे तुम्हाला बोललो ना मी वडील दौऱ्यावर असतात तर काही मीटिंग वगैरे मध्ये असले तर अचानक असं व्हिडिओ कॉल नाही उचलू शकत ना ते का म्हणजे साधा कॉल उचलू शकतात व्हिडिओ कॉल उचलू शकत नाही एवढ्यात एवढा काय फरक आहे तो फरक तो तेवढा नाही ते काय आहे म्हणजे नियम असतात ना त्यांचे तर तू मंत्री आहे आता ते तर मग असं अननोन व्यक्तीचा किंवा असं सिक्युरिटी रिझन्समुळे ते नाही उचलू शकत फोन मग आपल्याला त्यांची वेळ घ्यायला लागते ठीक आहे मग तू त्यांची वेळ घे हो तेव्हा आपण बोलू तुझ्या अस्ताव्यस्त पिताश्रींशी व्यस्त पिताश्रींशी हो नक्कीच पण लवकर लवकर वेळ घे हो हे बघा ना लगेच मेसेज टाकतो टाकतो करतो अक्कल शून्य भाडोत्री काय करू या ठेड्याचं हा काही ऐकायलाच तयार नाहीये कुठून उभं करू खोटा बाप आणि ते पण व्हिडिओ कॉलवर नो 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 आर्यन महागात पडेल हे व्हिडिओ कॉल महागात पडेल अरे भाई बंद कर नाही काय मधमाकी काय करते तू ऑलरेडी त्या म्हाताऱ्यानं माझं डोकं आउट केलंय त्यात तुझं काय भोंग्यासारखं काय झालं तुम्हाला कोण म्हातार तो ठेड्या आर्मी रिटर्न हा त्यांना काय बोलायचं नाही उगा खपून नाही घेणार हा खपून नाही घेण्यात अगं 2 दिवस झाले ना तुला येऊन 2 दिवसात त्याचा एवढा पोळका सुटला तुला सॉरी तसं नाहीये तुम्ही सांगा काय झालंय मी काय मदत करू शकते का तुमची काय मदत करणार आहे माझी माझ्यासाठी माझा बाप उभा करणार आहे अहो तुम्ही सांगा फक्त माझ्या ओळखीचे लय ऍक्टर्स आहेत तुम्ही पैसे फक्त व्यवस्थित द्या अगं बापालाच उभं करायचं असतं तर मग तुला कशाला आणलं असतं इथे मला वाटलं आत्याबाई उभं केली तर तो म्हणणार नाही बापान पण नाही त्याला बापाच हवाय आता कुठून उभं करू मी बाप तो थेड्या पण ऐकायला तयार नाही
तुला मी कशासाठी आणलं इथे? त्याला हँडल करायला ना. करते का तू त्याला हँडल? ऐका तुम्ही माझं, तुम्ही मला सविस्तर सांगा नेमकं काय झालंय ते. किचन मध्ये गेलो होतो मंजूला भेटायला. इनफॅक्ट त्याची मदत करायला गेलो होतो. तिथं तो ठेडे आहे तो. काही दिवसांनी जेव्हा तुम्ही जॉबवर जाणार तेव्हा घरची सगळी जबाबदारी मलाच सांभाळायची आहे. ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल ना त्या दिवशी ना आपण बाहेर डिनरवर जायचं. ए बाळोत्री, तू इथे काय करतोस? मला तुझ्या वडिलांशी बोलायचं आहे. फोन लाव त्यांना. ए, साधा कॉल नाही, मग व्हिडिओ कॉल लाव. तुझ्या वडिलांशी डोळ्यात डोळे घालून बोलता येईल मला. हे असं सगळं झालं. काय? तेच ना, काय करायचं तेच कळे ना. कुठून लावून देऊ त्याला व्हिडिओ कॉल? मेजर जाम हुशार आहेत, ते कोणाचंच नाही ऐकणार. मी एक काम करते, मी माझ्या परीने काय करता येतं ना ते बघते. ए बाई, काही कर पण वाढवा नको करून देऊ आता. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही सगळं माझ्यावर सोडा. काकांना कसं हँडल करायचं ना ते माझ्यावर सोपवा. पण सध्या तुला आर्यन बद्दल असं का वाटतंय? वाघमाऱ्यावर तुम्हीच विचार करा की. म्हणजे बघा, मी तिला म्हणालो की मला तुझ्या वडिलांशी बोलायचं, तेव्हा तो कॉल करायला लगेच तयार झाला. पण जेव्हा मी त्याला म्हणालो की मला त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायचं, तेव्हा त्यानं लगेच नकार दिला. तो म्हणाला की माझे वडील दौऱ्यावर असतील, म्हणजे व्हिडिओ कॉल करण्याआधी त्यांची परमिशन घ्यावी लागेल. वाघमारे, मला सांगा, जगातला कुठलाही बाप, पंतप्रधान का असं ना, स्वतःच्या मुलासाठी 2 मिनिटं नाही देऊ शकत? बापाला व्हिडिओ कॉल करण्यासाठी परमिशन घ्यावी लागते, हे तुम्हाला तरी पटतं का? बरोबर आहे तुझं. वडिलांनी तरी मुलाला वेळ दिलाच पाहिजे ना. तेच म्हणणं आहे माझं. आणि वाघमारे, अजून एक गोष्ट, त्याचे वडील त्याच्या प्रोटेक्शनसाठी त्याला गन देऊ शकतात आणि व्हिडिओ कॉलवर बोलायला वेळ देऊ शकत नाहीत. हे किती संशयास्पद आहे. वाघमारे, काहीतरी फसते. वाघमारे, मला सांगा, त्या मातेकरूचा शेवटचा कॉल कधी आला होता तुम्हाला? अरे त्या दिवशी नाही का माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल त्याला कळालं बघ, तो बोलला होता फोनवर, तेव्हाच. त्याच्यानंतर काय परत फोन नाही आला त्याचा. सत्य काय झालं? नाही, काय नाही, मी सहज विचारलं. बर, मी आलेच. हो हो हा, बोला. मी म्हणा, पाहू ना काय एवढं गडबडी बोलवले. थांबा जरा, मला सॉस घेऊन दे, मग कुठं जायचं तिकडे जाऊ. त्यात गाडी पंक्चर झाली, ढकलत आलो. सांगा कुठं जायचंय? बरं, मला जरा शांत हो. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. बोल की. काय तो आर्यन दिसतो तसं नाही. काय तर नवीन सांग. ते तिचं ऐकून माझं कान इटलं आता. तीच तर बलमा. त्या आर्यनला आजच मी त्याच्या वडिलांना व्हिडिओ कॉल करायला लावला होता आणि त्यांनी नकार दिला मला. आणि कारण पण न पटण्यासारखं दिलं. काय? मला म्हटलं वडील दौऱ्यावर गेल्यात. आता मला सांग, वडील कॉलवर बोलू शकतात आणि व्हिडिओ कॉलवर नाही, असं कसं? सत्या, मला पहिल्यापासून ना त्याच्या काय गडबड वाटते. त्याच्या वागणुकीत पण बदल झालाय बघ. त्याचा खायचा दात वेगळा आहे आणि दाखवायचा दात वेगळा आहे. आणि त्याच्याबद्दल कुणाला माहित पण नाही, कुठनं आलाय, काय करत होता, काहीच माहित नाही. तेच तर, आता आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. तो नक्की कोण आहे, कुठून आलाय आणि सगळ्यात महत्वाचं का आलाय, हे सगळं बघावं लागणार आहे. पण हे सगळं कसं शोधायचं आपण? एकदम सिंपल. सत्या, कुणाची तरी हिस्ट्री जिओग्राफी जाणून घ्यायची असेल ना, त्याचा मोबाईल हाताला लागला पाहिजे. आर्यनचा आपल्याला मोबाईल हाताला लागला तर मग त्याची अंडी, पिंडी, कुंडली सगळी बाहेर येते. एकदम भारी आयडिया आहे. पण त्याचा मोबाईल आपल्याला मिळणार कसा? मागच्या वेळेला त्याचा लॅपटॉप चेक करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं कसा ड्रामा केला बघितलास ना. सत्या, आता मागं काय घडलं त्याचा विचार करत बसू नकोस. पुढचा काय प्लॅन करायचा तो विचार कर. त्याचा मोबाईल काढायला काहीतरी जबराट आयडिया काढली पाहिजे, म्हणजे ना त्याला कळलं पण नाही पाहिजे कधी आपण मोबाईल लंपास केलाय ते. माझ्या सुपीक डोक्यातनं काहीतरी एक चांगली आयडिया निघलच, म्हणजे एकदम ठणठण टिलिलीच असेल. बलमा, ही आपली लय जुनी आयडिया. हीच आयडिया का मला येणार बघ.
सत्या, वाघमारे काय हो? आज लईच खुश दिसत. काही गुड न्यूज आहे का? हा, काही काय गुड न्यूज असायला अजून मनावर कुठे घेतले. हो मग घ्या की मनावर. मनावर घेतलं आणि खरंच उद्या गुड न्यूज मिळाली तर घरच्यांना काय सांगू? त्यांना सांगा की सत्याच सत्य माझ्या पोटात वाढतंय. काही काय हा, चेष्टा केली वाघमारे, पण सांगा तरी काय एवढं खुश आहे तुम्ही? नाही म्हणजे तुम्ही अशाच कायम खुश राहा, पण आज खुश असण्याचं कारण काय? मला ना सारखी कालची रात्र आठवते. किती भारी प्लॅन केला होतास तू. किती दिवसांनी आपण एकत्र वेळ घालवला. खूप मज्जा आली. थँक्यू. तुम्हाला पण थँक्यू वाघमारे. नाही कसं आहे, नाही नाही म्हणत का होईना, शेवटी तुम्ही डेटवर आलात. आले ना पण होय वाघमारे, लपून छपून भेटण्यात एक वेगळंच थ्रिल असतं ना. हो ना. तुम्हाला सांगतो वाघमारे, आपण ना खरं तर लग्न करायला जरा लईच घाई केली. दोन्ही पण. म्हणजे बघा ना, आपण जर लग्नाआधी असं चोरून चोरून भेटलो असतो ना, तर आपल्यातलं प्रेम अजून वाढलं असतं. पण आपली दोन्ही वेळेला लग्न झटकन झाली बघा. जे झालं ते झालं. पण आता तसंही आपण तिसऱ्यांदा लग्न करणारच आहोत ना. मग आधीच्या लग्नाआधी आपल्याला जे जे करता आलं नाही ना, ते सगळं आत्ताच्या लग्नाआधी करू आपण. वाघमारे, मी ना आपल्या तिसऱ्या लग्नाआधीचा प्रत्येक दिवस एकदम मनापासून जगायचं ठरवलंय. तेव्हाच इतकं मोठं मन झालं तुझं. इतकं मोठं झालंय की माझ्याशिवाय त्या आत्याबाईंना जागा करून दिलीस मनात. काही काय बोलताय? हे बघा, माझ्या मनात फक्त तुम्हीच आहात, बाकी कुणीच नाही. बघितलं काल तुझ्या मनातून ओतू जाणारा तुझा रोमॅन्स पण बघितला. कसं नाचत होतास त्या आत्याबाईंबरोबर, लपून लपून भेटत होतास. वाघमाऱ्या, बोलताना जरा तरी विचार करा, किंवा आमच्यातल्या वयाचा तरी विचार करा. आणि पहिली गोष्ट, त्यांचं प्रेम ना सत्यावर नाहीये, हनुमंतराव धनाजीराव सुर्वे त्याच्यावर आहे. त्यांच्यासाठी मी हनुमंतराव असलो ना. आहा, हनुमंतराव नाही, हनी हनुडी. असा राग येतो ना मला. वाघमाऱ्या, पण तुम्ही का मनावर घेताय? ती आत्याबाई डोक्यावर पडल्यासारखी वागते. ती डोक्यावरच पडले, पण तुझं डोक्यात थाऱ्यावर आहे ना. तू का तिला एवढा भाव देत होतास रे? काहीतरी कारण काढून तिथून पळून लावायचं ना तिला. पण नाही, तू काय करत होतास? तिच्यासोबत नाचत बसला होतास. वाघमारे, तुम्हीच मला ढकललं होतं ना. मग काय करायला हवं होतं मी? एकतर ती बाई ऐकायलाच तयार नव्हती. प्रेमाचं भूत संचारलंय ना तिच्यात. एकीकडे ती आत्याबाई आणि एकीकडे तुम्ही. मधल्यामध्ये ना माझं सँडविच होते, जे रोजच होणार आहे. म्हणजे काय म्हणायचं तुला? मान्य आहे मी ढकललं तुला, पण तू पण तिला तिथून पिटाळून लावायला पाहिजे होतस ना. पण नाही, तुला तर तिच्याबरोबर ठुमका लावायचं होतं ना. काय ते गाणं? तुझ्या रूपाचं याड लागल बाई मला ग याड लागल. वाघमाऱ्या, आता कसं समजू तुम्हाला? नाचत बस त्या आत्याबाई बरोबर. मी काय म्हणते, माझं आर्यन बरोबर लग्न लावून दे आणि तू पण आत्याबाईंशी लग्न उरकून घे. सुखानं संसार करा म्हातारा म्हातारी. वाघमारे, असं का करेन मी? असं तसं काही सांगू नको, बोल नको माझ्याशी. अहो वाघमारे, अहो
वाघमारे आता काय करू मी यांचं? माझ्यावर रागवायला ना नुसतं निमित्त लागतंय. येईल आता माग, बोलणारच नाही. चांगलीच मजा घेते आज. वाघमारे मोबाईल द्यायला आलो होतो. वाघमारे अहो ऐका की, अहो मी काल रात्री जे केलं ते माझ्या इच्छेविरुद्धच केलं ना. आता त्या आत्याबाईला संशय येऊ नये म्हणून खोटं खोटं नाचावं लागलं मला तिच्याबरोबर. हे बघ सत्या, मला काय बोलायचं नाही. जा बरं इकडनं. नाही जाणार मी. तुम्ही एवढं सगळं सिरियसली का घेताय? अहो हे तर सगळं खोटं खोटं आहे ना. आणि मी तर आजोबा आहे ना, सत्य नाही आहे. नाही 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 नाही, बरोबरच आहे. आत्याबाई आल्यापासून स्वतःला म्हातारा समजायला लागलेस ना. अहो तसं नाही आहे वाघमारे, मला म्हणायचं होतं की मी तर सत्य आहे ना, आजोबा नाही आहे. आणि ती आत्याबाई सत्याच्या प्रेमात पडलेली नाही आहे, आजोबाच्या प्रेमात पडलेली आहे. आणि आजोबा म्हणजे आपलं नातं आहे ना. मग खोट्या आजोबाच्या प्रेमात पडलेल्या त्या बाईचा राग तुम्ही माझ्यावर कशाला काढताय? जायत ना, मला काम करायचंय. निघेत ना, मला बोलायचं नाही. पटकन जायत ना, निघ बघू. अहो जा. वाघमारे, अहो वाघमारे ऐका की, त्यांना समजून घ्या की तुम्ही. सत्या, तुम्ही कशाला असं करताय? सत्या मला बोलायचं नाही. जा म्हणले ना. अहो त्या आत्याबाई मध्ये येऊन अचानक धडकली ना आपल्या प्लॅन मध्ये. हे बघ मी पाया पडतो. सत्या सोड. पाया पडतो तुमच्या. पेंटर माया अगं कसला आवाज आता? काय माहिती, बहुतेक तिकडे असेल. ए सपने, कसला आवाज आला का? अयो मामाजी, पीठ कसं सांडलं? मंजिरी मॅडम, आर यू ओके ना? काका अहो काय झालं? पीठ कसं काय सांडलं तुमच्या अंगावर? बया आजोबा पिठानं आंघोळ केली का काय? काय मंजू अगं काय झालं? आओ मंजू वहिनी बोला ना, हे कसं झालंय? नाही बेट, बुक घेऊन काय गप्प बसली? बोल की काय झालंय ती? काही झालेलं नाहीये, फक्त एक छोटासा अपघात झाला. नाचूनबाई, आम्ही तुमचं रोज कौतुक काय केलं, तुम्ही आमच्या डोक्यावरच येऊन बसला. प्रभ्या पोलिसात आहे नाही, मग हिच्या मनकटात एवढी ताकद नाही, साधा डबा झेपत नाही. ही काय काम करायची पद्धत झाली का? हा बरोबर आहे, म्हणून तर नाही भेट म्हणते मी हिला. नाही महामाया, तू तोंड म्हण ठेव. आलो होतो थाटात आणि येऊन बसलो पिठात. अंघोळ करून येतो मी. हे नाही ब्रेड,
थोडं काय बसली समजा भर त्याच्यामध्ये. हा हा करते. कर कर लवकर चल ग. मॅम ते हेल्प नाही करते. सवय राहू दे, करते मी. कुठे असतील मेजर? आर्यन कुमार हा त्यांना पाहिलं का कुठे? कोणाला? आमच्या होणाऱ्या आहोंना, माझ्या हनींना, मिस्टर मेजरना. हानी काय हानी? तुला कितीदा सांगितलं ते हानी बनी बोलू नको ग. शोभतं का ते? आणि तू प्लीज तुझ्या प्रेमाचं सोड आणि माझ्या प्रेमाचं बघ. पण मला तुम्ही नाही आवडत. मला मेजर आवडतात. मंदाकिनी प्लीज मंदपणा बंद करा. मी माझ्या आणि मंजूच्या बाबतीत बोलतोय. बाय द वे मी मंजूला डेटवर घेऊन जायचा प्लॅन करतोय. पण मला वाटत नाही हा ठेड्या मला डेटवर घेऊन जातील. हो, त्यांना थेरडं बोलणं बंद करावं, निदान माझ्या समोर तरी. ओ का? त्यांचे केस पांढरे झालेले असले, चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या असल्या ना, तरी अजूनही जोश 30शीतल्या तरुणाला लाजवेल ना असा आहे त्यांचा. हो का? तुम्ही कधी बघितलं जोश? काल रात्री. हा? हो, भलता सलता अर्थ काढू नका हो. काल जोश बघितलं म्हणजे मेजर कसले असतात माहितीये का तुम्हाला? प्लीज 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 मला तुमच्या दोघांचा रोमॅन्स ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. त्या म्हाताऱ्याला म्हातारं चढ लागलंय, ते म्हाताऱ्याचं सोडा. तुम्ही माझ्या कामाचं बघा फक्त. काही परिस्थितीत त्या म्हाताऱ्याला एंगेज ठेवा. तुम्ही नाचा, रोमॅन्स करा, काय ढिंगाणा घालायचं तो घाला, पण प्लीज त्याला एंगेज ठेवा. म्हणजे त्याला माझ्या आणि मंजूच्या बाबतीत कळायला नको. येते ना लक्षात? जेवढं पॉसिबल होईल तेवढं जास्त टाइम स्पेंड करा त्या म्हणजे म्हाताऱ्याबरोबर. मी त्यांच्या सोबत राहायचं हे तुम्ही सांगायची गरज नाही मला. मी तर कधीपासून वाट बघते त्यांच्या बरोबर जास्तीत जास्त टाइम स्पेंड करायची. कधी एकदा ते माझ्या हाताला लागतायत आणि कधी आम्ही दोघे एकमेकांमध्ये रममान होऊन जातो असं झालंय. कालची डेट जरा मर्यादितच वेळेत संपली, पण त्याची कसर मी आज भरून काढेन. मी पण त्यांना आज कुठेतरी बाहेर घेऊन जायचा विचार करते. हो ना? मग मंदाबाई फक्त नटून ठटून विचार नका करू, ऍक्शन्स घ्या त्यावर. गाठा त्या ठेड्याला, म्हाताऱ्याला आणि घेऊन जा कुठेतरी. अहो तुम्ही म्हणत असाल ना तर मी 7 समुद्र पार घेऊन जाईन त्यांना. नाही नाही नाही, एवढं लांब नको. ठीक आहे, इकडेच कुठेतरी घेऊन जाईन. गुड. पण पैसे लागतील. कसले? गोष्ट जरी आमच्या प्रेमाची असली तरी तुमच्या प्रेमाचा फायदा करून देण्यासाठी आम्हास आमच्या खिशातले द्रव्य खर्च करायचं नाही. अभिनय डायलॉगबाजी बंद करा. ठीक आहे. पुरे येते. आणि हे बघ, काही झालं ना तरी मी आणि मंजू कुठे इथं थेड्याला कळायला नको. येते का लक्षात? निश्चिंत राहा आपण. मी त्यांना माझ्यात असं काय गुंतवून ठेवते ना की तुम्ही आणि मंजूच काय, त्यांना आजूबाजूच्या जगाचं पण भान राहणार नाही. गुड. मेजर, मेजर, मेजर. या म्हाताऱ्याचा बंदोबस्त तर होईलच, पण माझ्यासोबत बाहेर डेटवर यायला मंजूला कसं तयार करू? काहीतरी प्लॅन करावा लागेल, पण काय करू? कसं कन्व्हिन्स करू तिला?